शेतकऱ्यांसाठी 28 सप्टेंबरच्या ठळक बातम्या। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन घेतल्यास कारवाई करणार, बाजार समितीचा इशारा। 4892 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा, राज्य शासनाने भरला हिस्सा। शेतकऱ्यांना पीक विम्याअंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम मिळू शकली नव्हती, मात्र राज्य सरकारने ही रक्कम भरल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेचा मार्ग मोकळा झाला आहे। यंदाही साखरेच्या उत्पादनात घट, सहकार कृषी विभागाचा अंदाज। प्रतिवर्षी अंदाज फोले। नगर बाजारात लसूण 35,000 रुपये प्रति क्विंटल, आतापर्यंतचा सर्वाधिक दर। वर्षभरापासून दर टिकून। 2 वर्षांपासून लसणाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे दरात सुधारणा। मराठवाड्यातील 26 मंडळात अतिवृष्टीची नोंद, सर्वाधिक 17 मंडळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वार्षिक सरासरी ओलांडली। आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये 880 मिली झाला आहे। सोयाबीनसाठी 5,000चे अनुदान कोणाला मिळणार? ई पीक नोंद न केलेल्या शेतकऱ्यांना येणार पश्चातापाची वेळ। एप्रिल मे महिन्याच्या कालावधीत अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार 7 कोटी। याद्या बनवण्याचे काम झाले सुरू। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात मुगाला 10,000 ते 13,050 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। तरी यंदा खरीपात मुगाची 5,293 हेक्टरवर पेरणी झाली असून यंदाही दरात तेजीच राहणार। परतीच्या पावसाने आणले धान पिकावर संकट, सरकारकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा। 3,20,000 ग्राहकांकडे तब्बल 61 कोटींची थकबाकी। असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।